कोल्हापूरमध्ये अनधिकृत मशिदीवर महापालिकेनं कारवाई सुरू केलेली आहे। लक्षतीर्थ वसाहतीमधील अनधिकृत मदरसा असल्याचा संशय महापालिकेला होता आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये मदरसा आणि प्रार्थना स्थळाचा पंचनामा महापालिकेनं सुरू केलेला आहे। पंचनामा करून महापालिकेनं या मदरशाला टाळं देखील ठोकलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, कोल्हापूरमधील अनधिकृत मस्जिद आणि मदरशावर महापालिकेनं कारवाई केली, काय अधिकचा तपशील आहे? प्रथमेश, कोल्हापुरातल्या लक्षतीर्थ वसाहत इथल्या अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळांवरती ही कार्यवाही जी आहे ती कोल्हापूर महानगरपालिकेने केलेली आहे। खरं तर काही दिवसांपासून ही अनधिकृतपणे प्रार्थना स्थळ जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं असा आक्षेप जे आहे तो हिंदू जनजागृती समिती किंवा अधिक हिंदू कार्यकर्त्यांनी या ठिकाणी महापालिकेला केली होती आणि त्या संदर्भात महापालिकेला संशय सुद्धा होता आणि त्याच दृष्टीनं आज या ठिकाणी पंचनामा करून खरं तर मोठ्या पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या अनधिकृत मदरशांना प्रार्थना स्थळाला या टाळे ठोकून कार्यवाही जी आहे ती केलेली आहे। त्यामुळे नक्कीच या संदर्भातली प्रक्रिया जी आहे ती आज सकाळपासूनच सुरू होती आणि आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही पूर्ण कारवाई जी आहे ती महानगरपालिकेकडून करण्यात आली। नक्कीच शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।